औरंगाबादचे संभाजीनगर, अहमदनगरचे अहिल्यानगर, उस्मानाबादचे धाराशिव, अफजल खानाच्या मजारीवर हातोडा, अरबी समुद्रातील मजारीवर बुलडोझर, मीरा रोडमध्ये हिंदूंवर हल्ला करणाऱ्या जिहाद्यांच्या अनधिकृत बांधकामाला लावलेला घोडा, हा पॅटर्न महाराष्ट्रात कुणी राबवला? देवेंद्रनेच ना. 2014 नंतर महाराष्ट्रात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. महाराष्ट्रातील नक्षलवादी चळवळ अखेरच्या घटका मोजतीये. देवेंद्र पॅटर्न हा कायद्याच्या चौकटीत राहून गोष्टी साध्य करण्यावर विश्वास ठेवतो, कारण कायदा टिकला तर लोकशाही आणि विकास टिकेल. देवेंद्र पॅटर्न हा परिस्थितीनुसार बदलतो. जिथे गरज असेल तिथे बुलडोझर, जिथे गरज पडेल तिथे हातोडा, आणि जिथे गुण्या गोविंदाने प्रश्न निकाली निघेल तिथे कूटनीती. आणि म्हणूनच आज विरोधक सुद्धा देवाभाऊचं तोंड धरून कौतुक करतात. जाता जाता एकच सांगेन, कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी अजूनही जेलमध्ये सडतायत. अर्बन नक्षल्यांचे 12 वाजलेत. खरं तर हे असं प्रकरण होतं ज्यामुळे महाराष्ट्रात सिव्हिल वॉर होऊ शकलं असतं, पण देवा पॅटर्नने अत्यंत शांतपणे हे प्रकरण हाताळलं आणि देशद्रोह्यांना ठेचून काढलं. अगदी तशीच लंका. रुको जरा, सबर करो.